नमस्कार मित्रांनो, मुंबईच्या एनआयए कोर्टाने आज मालेगावच्या बॉम्ब ब्लास्ट प्रकरणामध्ये 7 आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे। हे 7 आरोपी कोण होते तर साध्वी प्रज्ञा सिंग, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, समीर कुलकर्णी, मेजर रमेश उपाध्याय आणि सुधाकर चतुर्वेदी। त्यांच्यावर आरोप हा होता की त्यांनी मालेगावमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणला, त्याच्यामध्ये 6 जण ठार झालेत आणि 95 जण जखमी झालेत। पण कोर्टाने असं निरीक्षण नोंदवलं आहे की सरकारी पक्ष त्यांची केस सिद्ध करण्यामध्ये अपुरा पडला। पुरावे त्यांना गोळा करता आले नाहीत, पुरावे नीटपणाने मांडता आले नाहीत। त्यामुळे या 7ही आरोपींची निर्दोष मुक्तता झालेली आहे। साध्वी प्रज्ञा सिंगवर आरोप काय होता तर तिची स्कूटर LML वेस्पा ही या बॉम्बस्फोटासाठी वापरण्यात आली होती आणि त्या स्कूटरवरच बॉम्ब प्लॅन करण्यात आला होता। त्याचा स्फोट झाला आणि 6 जणांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला। पण कोर्टाने असं म्हटलंय की जर एवढा मोठा बॉम्ब ज्याच्यामुळे 6 जणांचा मृत्यू झाला एखाद्या स्कूटरवर फुटला असेल तर त्या स्कूटरची आता चिंध्या उडायला हव्या होत्या। तसं काहीच झालेलं नाहीये। म्हणजे याचा अर्थ तो बॉम्ब या स्कूटरवर नव्हता किंवा तो बॉम्ब दुसरीकडे कुठेतरी ठेवण्यात आला असेल किंवा हँगिंग कंडिशन मध्ये असेल। त्यामुळे स्कूटरचा वापर या बॉम्बस्फोटासाठी झाला हे सिद्ध होऊ शकत नाही। त्यामुळे साध्वीची या केसमधनं निर्दोष मुक्तता झालेली आहे। आता साध्वीने आधी काय म्हटलं होतं की तिची स्कूटर तिने सुनील जोशी नावाच्या एका व्यक्तीला विकली होती, त्याचे कागदोपत्री नोंद झालेली नव्हती। स्कूटर विकली, तोंडी व्यवहार झाला, सुनील जोशी हा ओळखीचा असल्यामुळे त्याच्या संदर्भातली काही कागदपत्र तयार केली नाहीत, अशी ओळख झाली आणि त्यातनं त्याला ती स्कूटर तिने विकली। त्या सुनील जोशीने पुढे त्या स्कूटरचं काय केलं हे मला माहित नाही, असा साध्वीचा याच्यातला बचाव होता। पण अर्थात कोर्टाचं निरीक्षण असं आहे की त्या स्कूटरचा वापर या बॉम्बस्फोटामध्ये झाला हे सिद्ध होत नाही, त्यामुळे साध्वीच्या याच्यातनं निर्दोष मुक्तता झाली। दुसरं मोठं याच्यातलं नाव होतं लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित। प्रसाद पुरोहित हे आर्मीमध्ये मिलिटरी इंटेलिजन्स विभागामध्ये कार्यरत होते आणि आर्मीमध्ये कार्यरत असताना त्यांना त्यांच्या घरून महाराष्ट्र ATS ने अटक केलेली होती। त्यांच्यावर आरोप हा होता की बॉम्बस्फोटामध्ये वापरण्यात आलेलं RDX त्यांनी पुरवलं। मिलिटरी इंटेलिजन्स मध्ये काम करत असल्यामुळे त्यांना काही प्रमाणामध्ये RDXचा ऍक्सेस होता आणि त्यांनी सरकारी कामासाठी वापरलं जाणारं RDX अभिनव भारत या संस्थेला दिलं आणि अभिनव भारतने ते बॉम्बस्फोट घडवून आणले, असा प्रसाद पुरोहित यांच्यावर आरोप होता। हा आरोप देखील न्यायालयामध्ये टिकलेला नाही। RDX प्रसाद पुरोहित यांनी मिळवून दिलं हे सिद्ध करणारा कुठलाही पुरावा आमच्याकडे उपलब्ध नाही किंवा आमच्या तो पुढे पुरावा आलेला नाही, असं कोर्टाने स्पष्टपणाने म्हटलेलं आहे। प्रसाद पुरोहित यांची देखील या केसमधनं निर्दोष मुक्तता झालेली आहे। सुधाकर चतुर्वेदी असो, मेजर रमेश उपाध्याय असो किंवा समीर कुलकर्णी असो, यांचा देखील या कटामध्ये सहभाग नाही, असं न्यायालयामध्ये सिद्ध झालेलं आहे। तपास यंत्रणांनी आपला तपास व्यवस्थित पार पाडलेला नाही, त्यांनी तपास व्यवस्थित पूर्ण केलेला नाही, त्यामुळे या सगळ्या आरोपींना केवळ संशयाच्या आधारे दोषी ठरवता येऊ शकत नाही, असं कोर्टाने म्हटलेलं आहे। मित्रांनो, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे। या 7 आरोपींपैकी दोघांना मी कोर्टामध्ये भेटलो होतो। त्यातला एक आहे समीर कुलकर्णी आणि दुसरे आहेत प्रसाद पुरोहित। आपण प्रसाद पुरोहित यांच्यापासून सुरुवात करूया, कारण प्रसाद पुरोहित लेफ्टनंट कर्नल होते। दहशतवादाच्या विरुद्ध ट्रेनिंग देण्याचं काम त्यांना ATS ने दिलेलं होतं। दहशतवादाशी कसं लढावं त्याचं ट्रेनिंग त्यांनी महाराष्ट्र पोलिसांना दिलेलं होतं। त्यामुळे प्रसाद पुरोहित या व्यक्तीबद्दल उत्सुकता होतीच। त्यांच्या एका सुनावणीच्या निमित्ताने मी कोर्टामध्ये गेलो, तेव्हा जेव्हा कोर्टाचा ब्रेक असतो त्या ब्रेकमध्ये मी त्यांना भेटलो होतो आणि मी त्यांना विचारलं होतं की काय तुम्हाला असं वाटतं की तुम्ही या सगळ्या केसमधनं निर्दोष मुक्तता व्हाल असं तुम्हाला का वाटतंय। तेव्हा त्यांचा दावा हाच होता की मी काहीच केलेलं नाहीये, हा सगळा बनावट केस आहे, हा सगळा बनाव आहे आणि आम्हाला गोवण्यासाठी म्हणून सगळ्या केसचा वापर केला जातोय। पण त्यांना मी विचारलं होतं तेव्हा प्रसाद पुरोहित काय करत होते, लंच ब्रेक होता अर्थातच। मला असं वाटलं की ते कर्नल आहेत, आता ते सगळे ढासळलेले असतील, त्यांची मनोवृत्ती ढासळली असेल, 6 वर्षापासून जेलमध्ये आहेत। पण प्रसाद पुरोहितांनी त्यांच्या मुलाला सांगून KFCचं चिकन मागवलं
आणि ते चिकन खाता खाता माझ्याशी गप्पा मारत होते आणि ते म्हणाले की या केसमध्ये काहीही होणार नाही, कारण आम्ही काही केलेलंच नाही आहे मुळात. त्यांनी सांगितलेली गोष्ट अशी होती की ज्या पद्धतीने महाराष्ट्र एटीएसने त्यांना त्यांच्या घरून अरेस्ट केली, एटीएसने एक विशेष विमान पाठवलं होतं जे एका प्रायव्हेट कंपनीचं होतं. त्या प्रायव्हेट कंपनीच्या विमानातून प्रसाद पुरोहित यांच्या सिनियरने दिलेल्या टिपनुसार त्यांना अटक केलेली होती. म्हणजे याच्यामध्ये खरं त्यांच्या बोलण्यातनं वास असा येत होता की आर्मीमध्ये असलेलं तत्कालीन राजकारण, प्रसाद पुरोहित यांचा आर्मीमध्ये होत असलेला उत्कर्ष सहन न झाल्यामुळे त्यांच्याच एका वरिष्ठाने महाराष्ट्र एटीएसला चुकीची माहिती दिली आणि महाराष्ट्र एटीएसने त्यांना अरेस्ट केली, असा प्रसाद पुरोहित यांचा त्यावेळेला दावा होता. अर्थात ह्या सगळ्या गोष्टी काही कोर्टाच्या निकालामध्ये आलेल्या नाहीत. हे त्यांनी मला कोर्टाच्या केसच्या व्यतिरिक्त सांगितलेली गोष्ट म्हणून मी तुम्हाला सांगतो. त्यांनी मला हे सांगितलेलं होतं. तेव्हा मी त्यांना विचारलं होतं की जर हे तुम्ही केलेलं नाहीये तर तुमचा संबंध तिकडे येतो कसा आणि तुम्ही तिकडे अभिनव भारतच्या बैठकीला का जात होतात? त्यांचं उत्तर एकच होतं की मला माझ्या सिनियरने जे सांगितलं ते मी केलं. मी एक शिस्त पाळणारा, आज्ञा पाळणारा सैनिक आहे आणि सैनिकाला वरिष्ठांनी सांगितलं इथे जायचंय, मी तिथे गेलो. पण आम्ही बॉम्बस्फोट घडवलेला नाही. आमच्याकडे बॉम्बस्फोट घडवण्याची कुठलीही माहिती नाही. आम्हाला फक्त माहिती काढण्याचं काम दिलं होतं की ती अभिनव भारत संघटना कशी काम करते त्याच्या संदर्भामध्ये जा, त्यांच्या कामाची पद्धती समजून घ्या आणि तिथे आपली एखादी ॲसेट निर्माण करा, आपला सोर्स निर्माण करा. हे काम आमच्याकडे होतं. अभिनव भारतच्या कुठल्याही कृत्यांमध्ये आम्ही सहभागी नव्हतो आणि अर्थातच आजच्या कोर्टाच्या निकालाने हे सिद्ध झालेलं आहे की अभिनव भारत देखील या बॉम्बस्फोटामध्ये सहभागी नाही. दुसरी एक व्यक्ती ज्याचा मी उल्लेख केला ते म्हणजे समीर कुलकर्णी. समीर कुलकर्णींना मी म्हणजे त्याला जेव्हा भेटलो कोर्टामध्ये तेव्हा समीर कुलकर्णीचा चेहऱ्यावरचा रंग उडालेला होता, अत्यंत निश्चित झालेला होता. म्हणजे हा तोच समीर कुलकर्णी आहे जो एनसीसी मध्ये असताना अत्यंत करड्या शिस्तीचा म्हणून ओळखला जायचा. त्याला कुठलाही नॉनसेन्स गोष्टी सहन व्हायच्या नाहीत. चांगल्याला चांगलं म्हणणं आणि वाईटाला वाईट म्हणणं यासाठी म्हणून समीर कुलकर्णी ओळखला जायचा. तो समीर कुलकर्णी असा निस्तेज झालेला आणि गलित गाता झालेला मी कोर्टामध्ये बघितला होता. त्याला पण मी हाच प्रश्न विचारला की अशा पद्धतीने बॉम्बस्फोट तुम्ही का घडवलेत किंवा तुमच्यावर असा आरोप आहे, तुला काय वाटतं त्या संदर्भामध्ये? तेव्हा तो म्हटला होता आम्ही काहीही केलेलं नाही, आम्हाला याच्यामध्ये गोवण्यात आलेलं आहे. आणि का गोवण्यात आले त्याचा लॉजिक असं होतं की हिंदुत्ववादी संघटनांच्या विरुद्ध कुठला तरी केस उभी करायची होती सरकारला आणि त्यांनी मालेगावच्या बॉम्बस्फोटाचा आधार घेत हिंदुत्ववाद्यांना फसवण्याचा प्रयत्न केला. तो 17 वर्षे यशस्वी झाला. म्हणजे 17 वर्ष हा काही छोटा कालावधी नाही मित्रांनो, हा खूप मोठा कालावधी आहे. आणि या 17 वर्षामध्ये बरंच काही घडून गेलेलं आहे. या सगळ्या आरोपींचं वैयक्तिक आयुष्य तर उद्ध्वस्त झालंच, त्यांच्यावर लागलेला डाग पण आता आता जरी पुसला गेला असला तरी 17 वर्ष तो डाग घेऊन ते समाजामध्ये वावरलेत. या सगळ्या गोष्टींचा विचार करता माझ्या मनात एक प्रश्न निर्माण होतो की माणसं मेलीत, आरोपी कोण आहेत ते सुटलेत, दोषी कोण आहेत ते आपल्याला माहीत नाही आहे. पण या निमित्ताने ज्या कोणी व्यक्तीने हिंदू समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्यांना यासाठी दोषी का धरण्यात येऊ नये? म्हणजे अगदी नावच घ्यायचं असेल तर बॉम्बस्फोट झाल्यापासून ते अगदी आजपर्यंत सातत्याने एक गोष्ट सांगण्यात आली की हा भगवा दहशतवाद आहे, हा हिंदूंनी घडवलेला दहशतवाद आहे. आणि ह्या भगवा दहशतवाद ही कल्पना रुजवणारे किंवा हा शब्द पहिल्यांदा प्रचलित आणणारे कोण होते? तर ते होते शरद पवार. त्यामुळे माझ्या दृष्टीने मालेगावच्या बॉम्बस्फोटातले जे आरोपी आहेत त्या आरोपींना जेव्हा आपण त्यांचं नाव घेण्याची वेळ येते तेव्हा मला असं वाटतं की सगळ्यात मोठा दोषारोप हा शरद पवारांवर दिला पाहिजे. कारण त्यांनी कुठलाही आधार नसताना भगवा दहशतवाद ही संकल्पना मांडली, रूढ केली. दुसरे आरोपी या प्रकरणातले कोण आहेत? चिदंबरम. ते तेव्हा केंद्रीय गृहमंत्री होते. त्यांनी तपास यंत्रणांना सांगायला हवं होतं तपास निष्पक्ष झाला पाहिजे. केवळ हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्यावर संशय आहे म्हणून तुम्ही त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू नका, हे त्यांनी सांगायला हवं होतं. त्यांनी ते राजकारणापोटी केलं नाही म्हणून चिदंबरम याच्यातले दुसरे आरोपी आहेत. तिसरे आरोपी आहेत सुशील कुमार शिंदे. तेच देखील गृहमंत्री होते आणि गृहमंत्र्याला जेवढ्या कक्षा माहिती असतात
त्यांना जेवढा तपास माहीत असतो, तपासाची गती त्यांना माहिती असते, ते सगळं माहीत असताना देखील सुशील कुमार शिंदे या प्रकरणामध्ये गप्प राहिलेत. किंबहुना त्यांनी या सगळ्या प्रकरणाला एक वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मालेगावचे दोषी हे सुशील कुमार शिंदे हे देखील ठरतात. पण हे तर ठीक आहे, म्हणजे हे तर तिघं राजकारणी आहेत, त्या तिघांना राजकारणच करायचं आहे, त्यामुळे त्यांना मी तसा फारसा दोष देणार नाही. त्यांच्या हातामध्ये काहीतरी कोलीत आलं आणि त्यांनी त्याचा राजकीय फायदा करून घेतला, ते आपण समजू शकतो. पण माझ्या दृष्टीने या सगळ्या केसमधला सगळ्यात मोठा आरोपी कोण असेल, सगळ्यात मोठा गुन्हेगार कोण असेल, तर ते आहेत परमबीर सिंग. परमबीर सिंग यांनी ज्या पद्धतीने साध्वी प्रज्ञा सिंग, प्रसाद पुरोहित आणि इतर सगळ्या आरोपींना एकाच माळेमध्ये गुंफण्याचा प्रयत्न केला, त्यांचा अनन्वित छळ केला आणि प्रसाद पुरोहित असोत किंवा साध्वी असोत यांच्याकडून त्यांना भगवा दहशतवाद आणि हिंदू दहशतवादाचं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला, या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहेत ते परमबीर सिंग. आणि मित्रांनो, आणखी एक गोष्ट अशी आहे की याच परमबीर सिंगांना हटवण्याची मागणी केली होती देवेंद्र फडणवीस यांनी. त्यावेळेला देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षामध्ये होते. मात्र विरोधी पक्षातले देवेंद्र फडणवीस जेव्हा सत्ताधारी पक्षात गेलेत, मुख्यमंत्री झालेत, त्याच देवेंद्र फडणवीसांनी परमबीर सिंग यांना प्रमोशन दिलं, त्यांना ठाण्याचं पोलीस कमिशनर केलं, नंतर त्यांना मुंबईमध्ये आणलं. त्यांना मुंबईमध्ये आणून एक मोठी जबाबदारी देण्यात आली. परमबीर सिंग यांचं खऱ्या अर्थाने कोणी लाड केले असतील, खऱ्या अर्थाने त्यांचं कोणी राजकीय संगोपन केलं असेल, तर ते भारतीय जनता पार्टीने केलं. त्यामुळे भारतीय जनता पार्टी ही देखील मालेगावच्या प्रकरणातली दोषी आहे, गुन्हेगार आहे असं मी मानतो. कोर्टाचा निकाल आलेला आहे. कोर्टाच्या निकालावर आपल्याला अनेक प्रतिक्रिया देता येऊ शकतात, त्याच्यावर अनेक चर्चा होऊ शकतात. मात्र ज्या पद्धतीने मालेगावच्या दुर्दैवी बॉम्बस्फोटाचा वापर राजकीय पोळी भाजण्यासाठी केला होता, ते निश्चितच चुकीचं होतं. आणि ते करण्याचा प्रयत्न ज्यांनी केला त्या सगळ्या लोकांना याची शिक्षा व्हायला पाहिजे. अर्थात शिक्षा व्हायला पाहिजे लोकशाही मार्गाने आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा या सगळ्या लोकांना निवडणुकीमध्ये लोकांनी त्यांची जागा दाखवली पाहिजे असा त्याचा अर्थ होतो. सुशील कुमार शिंदे निवडणूक हरलेले आहेत. पी चिदंबरम आता राजकारणात नोव्हेअर आहेत, जवळपास त्यांचं अस्तित्व संपलेलं आहे. शरद पवार यांना मात्र अजूनही राजकारणामध्ये बऱ्यापैकी मान आहे, त्यांचं राजकीय वलय अजूनही कायम आहे. हे राजकीय वलय कायम असल्यामुळे ते यापुढे देखील अनेक काही संकल्पना रूढ करू शकतात. हे लक्षात घेऊन शरद पवार यांच्या राजकीय वाटचालीचा आपण सगळ्यांनी आढावा घ्यायला हवा. मला असं वाटतं की राजकारणी हे त्यांच्या दृष्टीने राजकारण करत असतात. पोलीस अधिकाऱ्यांनी आणि तपास यंत्रणांनी राजकीय दबावाला बळी न पडता तपास केला असता तर ही नामुष्की आलेली नसती. यामध्ये झालंय असं की महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा प्रचंड मलिन झालेली आहे. मुंबईच्या रेल्वेतले बॉम्बस्फोट असोत किंवा मालेगावचा बॉम्बस्फोट असोत, तपास यंत्रणांनी आपला तपास व्यवस्थित केलेला नाही आणि तपास करणारे सगळे मुंबई पोलिसांचे, महाराष्ट्र पोलिसांचे अधिकारी होते. हे लक्षात आल्यामुळे महाराष्ट्र पोलिसांच्या विश्वासार्हतेवर देखील प्रश्न निर्माण झालेला आहे. हे दूर करायचं असेल तर तपास निष्पक्ष होणं ही राजकारण्यांची गरज आहे, तपास यंत्रणांची गरज आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि जनता म्हणून आपला आवाज बुलंद ठेवणं हे देखील आपलं काम आहे. चांगल्याला चांगलं म्हणणं, वाईटाला वाईट म्हणणं हे देखील आपलं काम आहे. ते आपण करत राहायला हवं.